नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण परिसरात अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील मद्याचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 3 मधील पोलीस शिपाई सुधीर शिवाजी दांगट वयवर्षी 40 यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामेश्वर नाथा गंगाधर वयवर्षी 34 राहणार योगीराज चौक देहूफाटा आळंदी याला पोलिसांनी अटक केली आहे. मेदनकरवाडी फाटा कमानीजवळ आरोपी ॲक्टिवा दुचाकीवरून मद्यसाठा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तपासणी दरम्यान त्याच्याकडे पॉवर लाईम पंच कंपनीच्या प्रत्येकी 90 मिली क्षमतेच्या 200 सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या आढळून आल्या. आरोपी हा साठा विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. महाळुंगे परिसरात बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 4 मधील पोलीस शिपाई अमोल श्रीकांत वेताळ यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रणव गजानन कडू वयवर्षी 19 राहणार भैरवनाथ नगर महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार चौसाळा अमरावती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे येथील मैफिल हॉटेलच्या पाठीमागील परिसरात आरोपी देशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. खेड तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना मे आणि जून महिन्यातील धान्य येत्या 15 जूनपर्यंत स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध होणार आहे. 15 जूननंतर धान्य वाटप करण्यात येणार नसल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. शासनाच्या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना आता एकदम एकाच वेळी एप्रिल, मे आणि जून असे 3 महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार असल्याचं शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र धान्य वितरण व्यवस्था अखाती युद्धामुळे अपुऱ्या इंधन टंचाईच्या फेऱ्यात अडकून कोलमडली आहे. मे आणि जून महिन्यात वितरित होणारी धान्य स्वस्त दुकानदारांकडे उपलब्ध झाले असून मे आणि जून असे 2 महिन्यांचे धान्य रेशन कार्ड धारकांना आता घेता येणार असून येत्या 15 जूनपर्यंतच धान्य वितरण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 16 जूननंतर ई-पॉस मशीन बंद केली जाणार असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचे वाटप करता येणार नसल्यामुळे रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रांत अनिल दौंडे यांनी केले. तालुक्यात 194 स्वस्त धान्य दुकाने मिळून प्राधान्यक्रमातील 60,666 रेशन कार्ड धारक असून रेशन कार्डवर केवायसी आणि युनिट प्रमाणे 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दरमहा देण्यात येते. तर अंत्योदय योजनेतील 32,058 रेशन कार्डनुसार 22 किलो गहू तर 13 किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येते. खेड तालुक्यातील रेशन कार्डवर एकूण 3,04,599 लाभार्थींना मोफत धान्य वाटप होत असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांनी दिली. राज्यातील शेतकरी तसेच जागा मालकांना दिलासादायक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून जमिनीच्या पोट हिस्सा मोजणीचे शुल्क आता केवळ 200 रुपये प्रति हिस्सा इतके निश्चित करण्यात आले. यापूर्वी या मोजणीसाठी आकारले जाणारे हजारो रुपयांचे शुल्क सर्वसामान्यांसाठी मोठे आर्थिक ओझे ठरत होते. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन खेड भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक नितीन सूर्यवंशी यांनी केले. ग्रामीण भागात शेतजमिनींचे आपसात वाटप, घरगुती विभागणी किंवा संमतीने पोटहिस्से करण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र या प्रक्रियेसाठी भूमी अभिलेख विभागाकडून आकारले जाणारे शुल्क अनेक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर होते. पहिल्या पोट हिस्सा मोजणीसाठी सुमारे 8,000 रुपये तर पुढील प्रत्येक हिस्स्यासाठी 4,000 रुपये शुल्क आकारले जात असल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. शासनाच्या नव्या निर्णयानुसार हे शुल्क आता केवळ 200 रुपये प्रति हिस्सा करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे खेडभूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक नितीन सूर्यवंशी यांनी सांगितले. महसूल विभागाने 200 रुपयामध्ये एकाच कुटुंबातील जर व्यक्ती असतील त्यांना जर पोट हिस्सा करायचा असेल तर 200 रुपयामध्ये आपण त्यांना त्यांच्या धारण क्षेत्राप्रमाणे पोट हिस्से करून देणार आहोत. तरी खेड तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी इकडे भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करून आपल्या क्षेत्राचे पोट विभागणी करून घ्यावी असं मी खेड उपअधीक्षक भूमी अभिलेख नितीन सूर्यवंशी आवाहन करत आहे. थँक्यू. खेड तालुक्याचे पश्चिम भागातील आंबोली येथे आमदार नारायण पवार ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे माजी सभापती रमेश पवार व पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य विजय शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, भारतीय जनता पक्षाच्या प्रिया पवार, पंचायत समितीच्या माजी उपसभापती ज्योती अरगडे, सुगंधा शिंदे, कैलास गाळव, चेअरमन बाळासाहेब शिंदे, सुदाम शिंदे, कचरू शिंदे, रंजना पिचड आदी उपस्थित होते. कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथील प्रसिद्ध श्री यमाई देवी ट्रस्टच्या प्रशासक कमिटी अध्यक्षपदी पुणे विभागाचे धर्मदाय आयुक्त डॉक्टर राजेश एम परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब 29 मे 2026 विधी व न्याय विभाग महाराष्ट्र राज्य यांची अधिसूचनानुसार न्यासाचे अधिकार धर्मदाय आयुक्त यांच्या वतीने धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. श्री यमाई देवी ट्रस्टचे कामकाज दिनांक 20 जानेवारी 2020 पासून सहधर्मदाय आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार प्रशासक कमिटीकडे आहेत. अध्यक्ष म्हणून खेडचे दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे जबाबदारी होती. शासनाच्या आदेशानुसार श्री यमाई देवी ट्रस्ट प्रशासक कमिटीचे अध्यक्षपद धर्मदाय उपायुक्त डॉक्टर राजेश परदेशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून त्यांनी खेड न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती SV नाईकनवरे यांच्याकडून दिनांक 4 जून रोजी पदभार स्वीकारला आहे, अशी माहिती ट्रस्ट प्रशासक कमिटीच्या सचिव आणि धर्मदाय निरीक्षक प्रज्ञा कांबळे यांनी दिली. पुणे नाशिक महामार्गावरील वाकी तालुका खेडगावच्या हद्दीतील राजरत्न हॉटेलच्या समोरील पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 4.5 वर्षाच्या लहान मुलाला पांढऱ्या रंगाच्या 4चाकी मोटारीने जोरदार धडक दिली. यामध्ये या मुलाच्या उजव्या खुब्याला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक तसेच पुढे पसार झालाय. याबाबत वैभव सोपान विटेकर वय 38 राहणार पिंपळे सौदागर पुणे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सफेद रंगाच्या 4चाकी गाडीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. चाकणगावच्या हद्दीत चक्रेश्वर मंदिरचे मेदनकरवाडी फाटा या रस्त्यावर कल्प होम द्वारकाबाई सोसायटीच्या समोर माऊली गॅस रिपेरिंग नावाच्या दुकानांमध्ये व्यावसायिक वापराच्या गॅसच्या टाकीमधून लाल रंगाच्या लहान टाकीमध्ये गॅस भरणाऱ्या एकावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच्याकडून भारत गॅस कंपनीच्या टाक्या, लाल रंगाच्या घरगुती वापराच्या 5 किलो वजनाच्या टाक्या, इलेक्ट्रिक वजन काटा हस्तगत करण्यात आलाय. याबाबत उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भैरोबा यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून निखिल अनिल झोडापे वय 22 सध्या राहणार कुरुळी मूळ राहणार यवतमाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहत्या घरात 27 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना रोहकल तालुका खेड येथे घडली आहे. रेश्मा सीताराम झोपडे वय 27 सध्या राहणार रोहकल असे आकस्मिक मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेचा मृत्यू झाला त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता व त्यांची दोन्ही मुले हॉलमध्ये बसलेली होती. बाहेर गेलेला पती घरी आल्यानंतर दरवाजा तोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. भरधाव दुचाकी चालकाने दिलेल्या धडकेत 45 वर्षीय महिला जखमी झाल्याची घटना चाकण आंबेठाण रोडवर घडली आहे. आशाबाई बालाजी गीते वय 45 राहणार जित्राईमळा चाकण तालुका खेड असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मोटारसायकल चालक अभय संतोष साठे राहणार सुमरेनगर वाकी याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कुदळवाडी परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईला सुमारे 500 जणांच्या जमावाने विरोध करत दगडफेक केली. यामध्ये बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी अंमलदार जखमी झाले तसेच सरकारी वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीतील चिखली पोलीस ठाण्यात तब्बल 500 जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील प्रमुख आरोपी नाझीम नईम चौधरी वय 26 राहणार जाधववाडी चिखली व इजाज वकार चौधरी वय 26 राहणार जाधववाडी चिखली या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर निष्पन्न झालेल्या या अन्य 31 जणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेत तब्बल 500 जणांवर बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी कामात अडथळा व अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विषारी हातभट्टी दारूचे पुण्यातील नागरिकांच्या बळी गेल्यानंतर मुख्य सूत्रधार आणि पोलिसांचे लागेबांधे उघडकीस आले. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील आणि हातभट्टी दारूची विक्री तयार करणाऱ्यांची माहिती लपवणाऱ्या पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. भामासखेड धरणात सध्या 30% पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिंचनाचे आवर्तन सध्या जाहीर केलेले नाही. मान्सून दाखल होईपर्यंत उपलब्ध पाणी राखून ठेवण्यावर प्रशासनाचा भर असल्याने शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. चाकण पालिकेत नवीन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध विकास कामांना चालना मिळाली आहे. नगराध्यक्ष मनीषाताई गोरे, गटनेते नितीन गोरे व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या कामांना गती देण्यात आली आहे.
शहरातील नाले सफाईसह प्रलंबित रस्ते व विविध महत्त्वाच्या विकास कामांना गती मिळाली आहे. दरम्यान चाकणमधील प्रमुख जिल्हा मार्ग 20 मनशक्ती आश्रम लगत काँक्रीट रस्ता 7 मीटर मंजूर असून सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. या कामाची पाहणी चाकण नगर परिषद अभियंता सुदर्शन माकोडे यांनी केली. जागेवर प्रत्यक्ष येत आखणीनुसार रस्ता रुंदीकरणाचे दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे का याची खात्री केली आहे. या कामात मनशक्ती आश्रम गेट नंबर 2 पासून पुढे असलेले पेवर ब्लॉक काढून रस्ता प्रशस्त करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विकासाला मोठी चालना देणाऱ्या पुणे मॉडेल स्कूल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात तालुक्यातील तब्बल 31 शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून सन 2026-27 मध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असून शाळांच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि आधुनिक भौतिक सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण 504 शाळांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये खेड तालुक्यातील 31 शाळांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत शाळांची सविस्तर पाहणी करून आवश्यक असलेल्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, डिजिटल सुविधा, संरक्षण भिंती, पिण्याचे पाणी, क्रीडांगण तसेच इतर भौतिक सुविधांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील रौंधळवाडी, करंजविहिरे, थोपटेवाडी, वाहगाव, चिंचोशी, रोहकल, आंबोली, बुट्टेवाडी, गोसासी, पवळेवाडी, टेमगिरवाडी, किवळे, कोये, कुडे बुद्रुक, गुळाणी, होलेवाडी, चांडोली, दोंदे, डेहणे, तोरणे बुद्रुक, पिंपरी बुद्रुक, केळगाव, रासे, भोसेसह विविध गावातील जिल्हा परिषद शाळांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीस मोठी मदत होणार आहे. खेड तालुक्यातील तब्बल 110 ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत गुरुवार 11 जून आणि शुक्रवार 12 जून रोजी होणार आहे. गावांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली आहे. खेड तालुक्यातील गेले 1 ते 3 वर्षांपासून ग्रामपंचायतीत प्रशासकीय राजवटीनुसार कारभार सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका फेब्रुवारीत पार पडल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीशी बिगुल वाजणार अशी अपेक्षा होती. खेड तालुक्यात 110 ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेल्या 90% ग्रामपंचायतींचे सरपंच पद हे सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी असल्यामुळे सरपंच पदासाठी इच्छुक मंडळींनी मोर्चे बांधणी सुरू केली असून प्रभागनिहाय आरक्षण सोडतीकडे गाव कारभाऱ्यांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 2024, 2025, 2026 या कार्यकाळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय सदस्यांचे आरक्षण सोडती 12 जून अखेर विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षण काढणे बंधनकारक आहे. खेड तालुक्यात ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी एकाच दिवसात सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता अशा 2 टप्प्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. ते म्हणजे पुढील प्रमाणे: गुरुवार दिनांक 11 जून रोजी मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरोळी, बिरतवडी, म्हाळुंगे, वराळे, सावरदळी, रानमळा, वासुली, शिंदे, कान्हेवाडी तर्फे चाकण, सांगुर्डी, शेलू, मोई, केळगाव, चिंबळी, धानोरे, चरहोली खुर्द, मरकळ, कोयाळी तर्फे चाकण, वाकी खुर्द, चांडोली, भोसे, रासे, राक्षवाडी, खरपुडी बुद्रुक, खरपुडी खुर्द, आखरवाडी, जरेवाडी, जैतवाडी, खालची भांबुरवाडी, वरची भांबुरवाडी, टाकळकरवाडी, दावडी, काळूस, तुकईवाडी, पाडळी, पांगरी, वेताळे, साबुर्डी, कमान, कान्हेवाडी बुद्रुक, कडथे, मोहकल, कुरकुंडी, बीबी, खरोशी, नायफड, गोनवडी, निमगाव, कनेरसर, जवळके बुद्रुक, वाकळवाडी, गोसासी, चिंचाईवाडी आणि वाफगाव. शुक्रवार दिनांक 12 जून रोजी रेटवडी, पूर, गोलेगाव, पाळू, दोंदे, चांदूस, शिवे, कडूस, करंजविहिरे, आसखेड खुर्द, किवळे, कोरेगाव, बुद्रुक, वडगाव, नखेड, पिंपरी बुद्रुक, गडद, तळवडे, चिंचोशी, अहिरे, तोरणे बुद्रुक, हेद्रुज, कुडे खुर्द, कुडे बुद्रुक, वाजवणे, येणी बुद्रुक, औदर, घोटवडी, आंबोली, विरहाम, कळमोडी, आवंढे, वांद्रा, शिरगाव, टोकावडे, धामणगाव खुर्द, शेंदुर्ली, बोरगिरी, कडाचीवाडी, खराबवाडी, कोये, पाईट, कोहिडे बुद्रुक, खालुंबरे, वडगाव, घिनंत, सोळू, जवळके खुद्रुक, गुळाणी, सायगाव, वाशेरे, आंबेठाण, बोरदरा, रौंधळवाडी,
टेकवडी, धामणे आणि आसखेड बुद्रुक गावातील आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 5 दिवसावर आले आहे. खेड तालुक्यातील 406 प्राथमिक शाळांसह 67 अनुदानित माध्यमिक विद्यालयांना शैक्षणिक अभ्यासक्रम पुस्तकांचे वितरण 35 केंद्र शाळांनिहाय करण्यात आल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली आहे. सोमवार दिनांक 8 जून पासून वाकी येथील भैरवनाथ विद्यालयातून इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे शाळा विद्यार्थी संख्येनुसार वाटप केंद्र प्रमुखांना करण्यात येत आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पाठ्यपुस्तक वाटप समन्वयक यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सर्व केंद्र शाळांवर पुस्तके पोहोचली असून येत्या शनिवारी आणि रविवारी प्रत्येक शाळांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत पाठ्यपुस्तके देऊन केले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली आहे. तर जिल्हा परिषद सदस्यांच्या आणि पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांचे ग्रामस्थ पालकांच्या उपस्थितीत विविध जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत यांनी दिली आहे. दरम्यान इयत्ता 4थीची 5 विषयांपैकी 2 विषयांची पुस्तके पोहोचली नाहीत, तर इयत्ता 6वीच्या 6 विषयांपैकी फक्त एकाच विषयाची पुस्तक आल्यामुळे केंद्र प्रमुखांना ही पुस्तके आल्यावर पुन्हा हेलपाटे मारून सर्व शाळांवर पुस्तके पोहोचवण्यासाठी शिक्षकांनाही केंद्र शाळावर फेऱ्या माराव्या लागणार आहेत. सातत्याने 30 वर्षे बँकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या राजगुरुनगर बँकेच्या माजी अध्यक्ष विजया रामदास शिंदे यांचा सहकार महर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राजगुरुनगर बँकेचे ज्येष्ठ संचालक स्वर्गीय किरण वसंतराव मांजरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 10 जून रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, यांची आवक ही अतिशय घटलेली आहे. परंतु बाजारभाव आहे तसेच आहेत. थोडेफार मालाचे बाजारभाव इकडे तिकडे झालेले. आज रोजी कोबी असेल, कोबी 20 ते 25 रुपये किलो होती. आज कोबी 15 ते 20 रुपये किलो झालेली आहे. फ्लावर 20 ते 25 रुपये किलो आहे. वांगीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव आज भडकलेले आहेत. टमाटे 35 ते 40 रुपये किलो झालेले. कारलीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेले. गवार 40 ते 50 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 50 ते 60 रुपये किलो आहे. दोडका 50 ते 60 रुपये किलो आहे. शिमला मिरचीसुद्धा 50-55 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडासुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. वालवर असेल, वालवर 80 ते 90 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. तोंडलेसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. राजमा 70 ते 80 रुपये किलो आहे. पावटा असेल, पावटा 90 ते 100 रुपये किलो आहे. भेंडी 35 ते 45 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळी 30 ते 35 रुपये किलो आहे. बीट 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे काकडे असेल, काकडे 30 ते 32 रुपये भाव आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडीसुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वाटाणासुद्धा 70 ते 80 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. शापूसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. पालक 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.